डायव्हर्सिटी आणि इन्क्लुजन. महाराजांच्या फौजेतील सर्वसमावेशकता आणि टॅलेंटचे महत्त्व. काय तुमच्या टीममध्ये फक्त ओळखीचे लोक आहेत की खरोखरचे टॅलेंटेड? 400 वर्षांपूर्वी शिवरायांनी 18 पगड जाती आणि धर्माच्या लोकांना एकत्र आणून स्वराज्य नावाचा जगातील सर्वोत्तम ब्रँड उभा केला. महाराजांच्या तोफखान्याचे प्रमुख इब्राहिम खान होते, तर आग्रा सुटकेत जीवाची बाजी लावणारे मदारी मेहतर. महाराजांनी कधीही जात किंवा धर्म पाहिला नाही. त्यांनी पाहिला तो फक्त प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व. बिझनेसमध्ये यालाच डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन म्हणतात. जेव्हा वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक एकत्र येतात तेव्हा नवनवीन कल्पना, इनोव्हेशन जन्माला येतात. एकसारखा विचार करणाऱ्यांपेक्षा वेगळा विचार करणारी टीम बिझनेस वेगाने वाढवते. मॅनेजमेंट लेसन. कामाच्या ठिकाणी भेदभाव न करता फक्त गुणवत्तेला, मेरिटला प्राधान्य द्या. ज्या कंपनीत सर्वांना समान संधी मिळते तिथली टीम संकटातही ढाल बनून उभी राहते. तुमच्या टीममध्ये टॅलेंट निवडताना तुम्ही कोणत्या गोष्टीला महत्त्व देता? कमेंटमध्ये नक्की सांगा.